कल्पना करा, स्मशानभूमीत चिता तयार, अग्नी देणार इतक्यात मृतदेहावरची चादर उडाली आणि स्मशानभूमीतल्या कर्मचाऱ्यांची झोपच उडाली. कारण तो मृतदेह होता प्लॅस्टिकचा. उत्तर प्रदेशात हा धक्कादायक प्रकार घडलाय. काय आहे या मागचं नेमकं कारण? कुणी आखला हा डाव? पाहूया त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी साक्षी रावणंग. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेशातील वज्रघाट स्मशानभूमी. चिता तयार, काही वेळात मृतदेहाला अग्नी देणार आणि चादर उडाली. डोळ्यांवरचा विश्वास उडाला, हृदयात धडधड वाढली. कारण मृतदेह माणसाचा नव्हे तर प्लॅस्टिकचा होता. 50 लाखांच्या विमा फसवणुकीसाठी रचलेला थरारक डाव एका संशयाने उघड पडला. जिवंत नोकराला मारून मृत्यू प्रमाणपत्र घेण्याचा प्लॅन संशयामुळे चौपट झाला. तारीख 21 नोव्हेंबर, दुपारचे 2 वाजले होते. दिल्लीहून कमल सोमानी आणि आशिष खुराना एका कारने वज्रघाट स्मशानभूमीत पोहोचले. अंशुल कुमारचा मृत्यू झाला, दिल्लीत पोस्टमॉर्टम झालं असा त्यांनी बनाव करत माहिती दिली. मात्र मृतदेहासोबत दोघेच असल्याने पालिका कर्मचारी नितीनच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे नितीनने त्यांना मृतदेहाचा चेहरा दाखवा असं सांगितलं. त्यावेळी कमल सोमानी आणि आशिष खुराना चपापले. शेवटी नितीनने धीर करून मृतदेहावरची चादर सरकवली आणि धक्काच बसला. तो मृतदेह नव्हता तर चक्क प्लॅस्टिकचा पुतळा होता. कमल आणि आशिषने धूम ठोकली, मात्र लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. कमल सोमानी हा करोलीबागचा कापड व्यापारी आहे. कोरोनात वडील आणि दोन्ही भाऊ गेले. व्यवसाय कोलमडला. 50 लाखांचं कर्ज झालं. त्यामुळे त्याने नवा प्लॅन आखला. दुकानात काम करणाऱ्या नीरजकडून त्याने अंशुलचा आधार आणि पॅन कार्ड घेतलं. ऑनलाईन 50 लाखांचा विमा काढला. स्वतःच हप्ते भरले. अंशुल जिवंत असतानाच त्याला मारण्याची योजना तयार केली. दरम्यान पोलिसांच्या तपासात अंशुल आपल्या प्रयागराज मधील घरी असल्याचं उघड झालं. याबद्दल अंशुलला सूतरामही कल्पना नव्हती. विमा कंपन्यांची विश्वासार्हता पणाला लावण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जातात. सर्वसामान्य मजुरांना, कामगारांना जिवंतपणेच मारलं जातंय याची कल्पनाही नसते. नितीनच्या चाणाक्षपणामुळे ही घटना उघड झाली. अन्यथा अंशुल सारखा एक निष्पाप जिवंत माणूस कागदावर मृत ठरला. कमल सोमानी आणि त्यांच्या साथीदारांना योग्य ती शिक्षा होईलच. मढ्यावरच्या ताळूचं लोणी काढणं ही म्हण प्रचलित तर आहेच, मात्र पैशांसाठी आता जिवंतपणे जाळलं जातंय. हे विदारक वास्तव नाकारता येणार नाहीये. शेवटी खोटं कितीही परफेक्ट असलं तरी सत्य त्याहून जास्त परफेक्ट असतं. कारण प्लॅस्टिकची बॉडी जळू शकते पण सत्य कधीच जळत नाही.